सकाळ सकाळी वांग्याच्या झाडाला पहिल्यांदा पाणी दिलं, कारण की खायला बी लागतात ना भूक. मग नंतर एक रील शूट करायची होती मला, मग रील शूट केली. आणि तेवढ्यात मला रावल्याचा व्हिडिओ कॉल आता. तो नाशिकला होता, म्हणला बघ इकडं नाशिक असं आहे. मी म्हणलं ए भाऊ, गाव ते गाव असतं भाई, तुला काय माहिती. इस्त्रीच्या दुकानात आलतो, तिथं बघितलं गावामध्ये आमच्या आता मंदिर बांधायचंय. कसलं माहितीये का, अयोध्यासारखं मंदिर बांधायचंय असं. म्हातारे माणसं बसलेत 3 जण. ते पहिलं असं मंदिर आहे जुनं, आता असं बांधायचं. म्हणलं ओके, आता वर्गाने देऊ म्हणलं. तेव्हा तो विठ्ठल आला. तो विठ्ठल आला, याचं नाव विठ्ठल आहे फक्त, बाकी काय याच्यात गुण नाही दुसरा. तिथून नंतर निघलो मी. कुठं मला जामखेडला जायचं होतं, मला जरा अर्जंट काम होतं पुढं. आज लग्न बी होतंय. मग पुढे गेलो, नंतर लग्नाला गेलो तर बघतोय तो काय सावकार पुढं बसून एकदम जस काय पाहुणे मंडळी या 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 असं करत होता. त्याला घेऊन मग आम्ही आलो तिथं रस प्यायला. पहिलं म्हणलं रस प्यायला चल, म्हणलं माय. मग रस पेलो. मग म्हणलं आता एटीएम मधून पैसे काढायचे होते आमच्या जोडीदाराला. मग जोडीदार पैसे काढत होता पिनंती. मी म्हणलं थांब 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 मी काढतो म्हणलं. त्याने पहिल्यांदा एक गड्डी काढली, म्हणलं थांब थांब थांब, दुसरी बी मीच वळितो म्हणलं. बाई गड्डी वडली आणि डायरेक्ट पॉकेट मध्ये टाकून म्हणलं आता चलो, म्हणलं आता तू जा म्हणला तो आणि मग राम राम. पण काय राम राम. नंतर लग्नाला आलो तर इथं अक्षता हातामध्ये ठेवाऐवजी मी टोपी घेतला. मग तो आग लागली होती फटाकडे, पण कशी तरी विजवली लोकांनी आग. मग काय संध्याकाळी येताना पोल्ट्री मध्ये आलो. आता पोल्ट्रीतलं हे असं जे राऊंड येतं ते आपल्याला काढून जाळी लावायची होती. मग काय जाळी आणली, अशा जाळी माझा मी आणि माझा बारका भाऊ, तो भाई आपल्याला आता सुट्ट्या आलाय त्याला नुसतं काम करून घेतोय.